एकदा का आपलं अंगण हरवलं, आपला रस्ता सुटला, तर त्या मुक्त वाऱ्यातून आपण फिरू नाही शकत. बरोबर. एकदा का आपला निर्णय चुकला, तर तो निर्णय आयुष्यभरासाठी बंदिवान पण करू शकतो. तर चला, आज आपण अशाच एका माझ्या विद्यार्थिनीची अतिशय लागवी असणारी अशी ती माझी विद्यार्थिनी, तिची मला फोनवरून माहिती मिळते आणि माझं मन गलबलून जातं आणि तिचा तो लहानपणीचा अल्लड चेहरा माझ्या नजरेसमोर येतो. फुलपाखराच्या मागे धावणारे ते दिवस फुलपाखरासारखेच निघून जातात आणि उरतात फक्त आणि फक्त आठवणी. तर चला, ऐकायचं आहे ना तुम्हाला आजचा देखील सत्य घटनेवर आधारित अनुभव, जो तुमच्या सोबत मी आज शेअर करणार आहे. नक्की ऐका आणि नक्की तुमची मतं काय ते सांगा. व्हिडिओ सुरू करूया. मुलांची नातं तुटलं तर चालेल, शिक्षण बंद झालं तर चालेल, करिअरची वाट लागली तर चालेल, पण मला जे करायचं आहे ते मी करणारच, असा ज्या मुली हट्टीपणा करतात, ज्या मुली स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करून घेतात आणि त्याच्यासोबत जर तिचं एखादं मूल असेल तर त्याची पण वाट लावून जाते. तर अशाच एका सत्य घटनेवर जी माझ्या एका विद्यार्थिनीसोबत घडली, ऐका तर मग. मला एका विद्यार्थिनीने कळवळून फोनवरून सांगितलेली ही घटना नक्की. हल्ली ना, घरातून निघून जायचं आणि आवडत्या मुलाशी बिनधास्त लग्न करायचं, असा एक ट्रेंड तयार झाला आहे. तर ज्या मुली घरातून निघून जातात, त्यांच्या आवडत्या मुलाशी लग्न करतात, त्या मुलींसाठी खास हा व्हिडिओ. तर माझी एक विद्यार्थिनी मला फोन करते आणि मला सांगते की टीचर, तुमचा फोन नंबर मी अमुक एक सरांच्याकडून घेतला आणि त्या सरांनी मला फोन दिल्याबरोबर, तुमचा नंबर दिल्याबरोबर मी लगेच तुम्हाला फोन केला. तर मला पण पहिल्यांदा तिचा आवाज नाही ओळखला, ही कोण, काय चाललं हिचं, म्हणजे कशासाठी फोन केला. आणि म्हणजे अननोन नंबर आला की आपल्याला पण थोडंसं कन्फ्युजन होतं. तर म्हटलं चला मग बोलूया. मग तिच्याशी मी गप्पा मारल्या, चौकशी केली. तर असंच एका विद्यार्थिनीविषयी मी विचारले, जी माझ्या वर्गात शिकत होती सलग 3 वर्ष. 3 वर्ष ती माझ्याकडे होती. त्यामुळे ती हुशार, सालस, सोज्वळ, गोंडस दिसणारी अशी मुलगी, तिच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर तिचा फोन येतो तेव्हा मी तिची चौकशी करते, काय गं ती श्रद्धा कशी आहे. तर ती म्हणाली, ती ना, अहो ती टीचर आता म्हणजे पुण्याला होती बघा, आणि आता काय ती इथं गावाकडे नसते. तर मी म्हणाले, गावाकडे नसते म्हणजे ती गेली कुठं मग. मग तिनं जी हिस्ट्री तिची सांगितली, तिची स्टोरी सांगितली, ती ऐकून ना मला अक्षरशः धक्का बसला. तर काय होती तिची स्टोरी? पहिली स्टोरी होती म्हणजे ती हुशार मुलगी होतीच, पण हुशारीमुळं तिचे चुलते, त्यांना ते नाना म्हणायचे, चुलत्यांनी तिला बाहेर शिकायला पाठवलं. 11वी 12वीत तिचं एका मुलाबरोबर प्रेम झालं. ठीक आहे, होतं, ते आकर्षण असतं, नैसर्गिक असतं, तर झालं. पण पुढं ती पुण्याला शिकायला गेली त्याच मुलासोबत. त्यानं जिथं ॲडमिशन घ्यायचं होतं तिथंच हिला पण, त्यानं जिथं ॲडमिशन घेतलं तिथंच हिनं पण घेतलं. चला मग पुढं सगळं त्यांचं ते चालू झालं. आता तो मुलगा कुठला होता, काय होता, काही माहीत नव्हतं. पुढं मग त्यांनी शिक्षण करता करता मध्येच ती पळून गेली आणि गुपचूप लग्न केलं. गुपचूप लग्न केल्यानंतर काही दिवस घरच्यांना माहिती नव्हतं कुठं गेली, बाहेर शिकायला आहे मुलगी. मुली काय खरं सांगतात, काही मुली अशा असतात की त्या खरंच सांगत नाहीत. तर ती गेली. आता शिक्षण पण अपुरं, त्या मुलाचं पण शिक्षण अपुरं, ही शहाणपणा करायला गेली. आणि मग मध्यंतरीच्या काळात ती कुठं आहे याचा शोध तिच्या चुलत्याने केला. तर चुलते म्हणजे त्याच्या गावातले एक प्रतिष्ठित व्यक्ती, आणि त्यांच्याच घरात असं झाल्यानंतर जे दुसऱ्यांच्या घरचे काय आपण म्हणू, क्लेश, भांडण, हेवे दावे सोडवतात, दुसऱ्यांना मदत करतात, त्यांच्याच घरच्या मुलगीनं असं केलं.
तर पुढं त्यांनी तिचा शोध लावला, तिला शोधून आणली, पण ती होती प्रेग्नंट. आता काय करायचं सांगा. 2-3 महिने झालेले, काय समजलं नाही, काय नाही. तिला घरी आणली, काही दिवस ठेवून घेतली. गावात जी छी थू झाली ती वेगळीच. आणि मग त्यानंतर तिला झाली मुलगी. आता ती मुलगी छोटीशी आहे आणि तिला ती सांभाळते. असं ती माझी विद्यार्थिनी जिनं मला फोन केला होता, ती मला सविस्तरपणे हे सगळं सांगते. तर म्हटलं ठीक आहे बाबा, आता काय. मग मला आता ती काय करते असा मी तिला प्रश्न विचारला. तर ती म्हणाली काय नाही, तिचं बाळ आहे घरी. नाना वगैरे तिला कुठं घरातनं जाऊन देत नाहीत, तिची मम्मी कुठं जाऊन देत नाही. नातेवाईकांच्याकडे गेले तर तिला सगळेजण म्हणजे असं, तिच्या मम्मीला ती कुठं जात नाही, अशी घरात तिला कोंडून टाकली, घरातून बाहेर नाही. तर बाळाला ती सांभाळतात. ती त्यांची हा त्यांचा मनाचा मोठेपण आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांनी त्या मुलाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्याला सांगितलं हे असं आहे, ही मुलगी आहे हिची लहान. पण त्या मुलानं कुठंही कसलंही उत्तर दिले नाही, प्रतिसाद दिला नाही. आणि आता ती मुलगी आहे आपल्या घरी. बरं, रजिस्टर लग्न केलं आहे, बरोबर आहे. परंतु घरचे आता तिला तिथं पाठवायला तयार नाहीत. कारण ज्या मुलाशी तिने लग्न केलं त्या मुलाच्या घरची परिस्थिती एकदम बेकार. ना घर ना दार. तो मामाच्या घरी राहतो, तर मामानं त्यांना सांभाळले. तर अशा परिस्थितीत ह्या मुलीने आता काय करावं? आईवडिलांच्या पुढं मोठा प्रश्न. आपण खूप सोशल मीडियावर बघतो ह्या मुली काय काय करतात, काय काय होते, किती मोठी रिस्क घेऊन स्वतःच्या आयुष्याची बरबादी करून घेतात. तर हे सगळं ऐकलं आणि माझं मन सुन्न झालं. आता त्या बाळाचं काय होणार, त्या मुलीचं काय होणार, तिचं भवितव्य कसं असणार? तशीच ती वर्गात हुशार असणारी, सालस असणारी मुलगी माझ्या डोळ्यासमोर उभा राहिली. तर ह्या मुलींना आम्ही काही चांगल्या गोष्टी सांगत नाही का? सांगतो. पण आकर्षणाचं हे वय असतं. पळून जातात, मुलांच्या सोबत जातात, त्याची पार्श्वभूमी बघत नाहीत आणि मग असे हाल होतात. हे सगळं ऐकून मला वाईट वाटलं. तर शेवटी मी तिला विचारलं, मग पुढं काय करणार? तर ती म्हणाली काय माहीत, आता मी कधीतरी त्यांच्या घरी जाते, ते पण त्यांचे नाना घरात नसतील तर, त्यांच्या घरी कोण नसेल तर ती मला कोणाजवळ तर निरोप देते ये म्हणून. पण मी पण माझं शिक्षण चालू असल्यामुळे मी नाही जाऊ शकत. तर असा सगळा गुंता केस विंचरून केस निघतात ना, आणि ते आपण गुंडाळतो आणि कोणी तर सांगावं चल एक केस बाजूला कर, तसा सगळा गुंता. आता शिक्षिका म्हणून मला खूप वाईट वाटलं की बाबा असं मुलींनी वागू नये. जरा सोशल मीडिया बघा, जरा शहाण्या व्हा आणि स्वतःच्या आयुष्याचा असा गुंता करून घेऊ नका, जो घरच्यांना पण सोडवता येणार नाही. तर त्या लहान लेकराला घेऊन ती कुठं जाणार, काय करणार, तिचं भवितव्य काय असणार आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. तिला घरचे बाहेर पडू देतात. उद्या तिला कुठं बाहेर ठेवायचं म्हटलं, त्याच मुलाने येऊन काहीतरी केलं. आता रजिस्ट्रेशन केलं आहे, लग्न केलं आहे, सगळं खरं आहे. पण तो मुलगा आता हे मान्य करत नाही की मला तिच्यासोबत राहायचं आहे. मग काय झालं असेल घरच्यांच्यासोबत, त्यांना काय वाटलं असेल, त्यांच्या मनाची स्थिती काय असेल, आहे ना विचार करण्यासारखा प्रश्न. तर मुलींनो, सांभाळा स्वतःला, तुमच्या मनाप्रमाणे करून घ्या, लग्न करा, लव्ह मॅरेज करा, पण थोडंसं कर्तृत्व पण बघायला पाहिजे तुम्ही. बरोबर ना? पटलं तर होय म्हणा. जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईपचं बटन पण दाबून घ्या. धन्यवाद.